नमस्कार मैत्रिणींनो, निन्नो रोशा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। कशा आहात तुम्ही? खुश असाल, आनंदी असाल तर दिवाळी आता 2-4 दिवसावर आली तर प्रत्येकाची लगबग चालू झाली आहे फराळ बनवण्याची। तर मी पण आजपासून बनवणार आहे। तर मी तुम्हाला दाखवणार आहे करंज्याचं सारण कसं बनवायचं, अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचं। चला तर आपण स्टार्ट करूया। तर मी साधारण बघा, सारण बनवण्यासाठी मी साधारण 1 किलो खोबरं आणलं होतं आणि हे अर्धा किलो खोबऱ्याचं मी अर्धा किलो आणि 125 ग्राम खोबऱ्याचा हा किस करून ठेवला होता। हे बघा, हा किस। तर हा आपला किस जो आहे तो आपण गव्हाळा गव्हाळा भाजून घ्यायचा। त्याचं कारण असं सांगते की करंजी खाताना खूप टेस्टी आणि चवदार लागते, म्हणून याला थोडंसं गव्हाळं गव्हाळं भाजून घ्यायचं। तर हे साधारण तुम्हाला मेजरमेंट सांगते, अर्धा किलो पावशेर खोबरं आहे। तर हे मी घेतलंय खिसून। आता आपण याला भाजून घेऊया। आणि हा पदार्थ आपण खोबरं भाजून घेतल्यामुळे आपल्या करंज्या पण जरा जास्त दिवस टिकायला पण टिकतात ह्या करंज्या। तर तुमची कशी बनवण्याची पद्धत आहे ती मैत्रिणींना मला सांगा। खायला ही करंजी खूप छान लागते, करपू द्यायचं नाही। तर आपलं हे आता थोडंसं नाही का गव्हाळं गव्हाळं झालंय भाजून। तर आता मी ह्याला उतरून घेते, जास्त नाही भाजायचं याला आपल्याला। काढून घेते मी, का या ताटामध्ये परातीमध्ये काढून घेत आहे। आता यातमध्ये मी साधारण खोबरं आपलं अर्धा किलो आणि पावशेर 125 ग्राम खिसून घेतलेलं आहे। तर ह्यातमध्ये मी रवा पण त्याच प्रमाणात घेणार, यातमध्ये टाकणार। रव्याचं प्रमाण पण खोबऱ्यापेक्षा रव्याचं प्रमाण आपलं कमी असणार आहे। तर हे मी 1 वाटी पिठी साखर, आपलं 1 वाटी साखर घेतली होती, 1 ते 1.5 वाटी। त्यातमध्ये इलायची टाकून हे मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे कधी। तर हे मी याच्यामध्ये टाकून देत आहे, त्या सारणमध्ये टाकत आहे। सारणमध्ये टाकते मी, कारण याच्यामध्ये ना इलायची टाकून हे सारण आपलं साखर फिरवलेली आहे। जसं आपल्याला पाहिजे, जास्त गोड कमी गोड, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर टाकू शकता। तर माझ्या इथं एकदम जास्त गोड नाही खात नाही ती, त्याच्यामुळे मी थोडंसं कमी गोड करते, जेणेकरून मग सगळेजण आवडीनं खातात। त्यात मी पिठी साखर मिक्स केलेले। आता आपण ना
रवा भाजून घेऊ. रवा पण आपण मोजून घेणार आहे. ह्या वाटीने मी मोजून घेणार आहे की रवा किती ह्यातमध्ये किती वाट्या रवा घालायचा. तर ही बघा चाळण पण घेतली. चाळणीनं चाळून मग मी रवा भाजून घेणार आहे. यातमध्ये काय कचरा वगैरे काय असेल तर निघून जाईल. त्याचं काढ. तर 3.5 वाट्या मी रवा घेतलाय. आता याला आपण चाळूया. हा 3.5 वाट्या रवा घेतलाय. तर ते भाजून घेऊया. त्यात मी रवा टाकते. जर समजा जास्त जर वाटत असेल तर मी ह्यातलाच काढून ठेवणार आहे. लागल तसा एवढा मी काढून ठेवते बाजूला. कारण हे आपलं सारण पण ना असं व्यवस्थित चांगलं जर भाजल्या गेलं तर आपली करंजी पण खायला खूप छान लागते, खुसखुशीत आणि टिकते पण बरेच दिवस. तर मी ना शक्यतो नाही का मी डालडा आम्ही वापरत नाही. तर हे बघा हे तूप मिळालेलं आहे. तर हे तूप साधारण 800 रुपये किलोने मिळाले. गोवर्धनचं आहे. तर हे तूप आम्ही वापरतो. तर आपण तूप टाकून घेऊया. जे भाजण्याचं जे आहे ना ते मी तुपातच भाजते. आणि तळायचं जे आहे ना तर तळायच्या ह्याला मी शक्यतो तेलात तळते आणि डालडा यूज करत नाही बिलकुल. तर हा जो मी ठेवलेला आहे ना तर असं मला वाटतं की पण टाकून द्यावा. तर आपण टाकून देतो आपला. कारण तूप टाकल्यामुळं हा रवा एकदम मला कमी दिसायला लागलेला आहे. त्याच्यामुळे मी हे सगळाच रवा टाकलेला आहे. आणि आपण याला ना खरपूस भाजून घेऊया एकदम बदामी कलर येईपर्यंत. कारण माझी ही करंजी जी आहे ना सर्वजण आवडीनं खातात. सॉरी मला जरा ॲलर्जीचा त्रास आहे त्याच्यामुळे थोडं सर्दी वगैरे मला थोडं मध्ये मध्ये हे होतंय. तर आता ह्याला मी चांगलं खरपूस आपलं बदामी कलर येईपर्यंत मी भाजून घेत आहे. आपल्या हृदयाला डालडा हा चांगला नाही. तुमच्या शक्यतो ना तुपामध्येच करण्याचा पदार्थ प्रयत्न करा. कारण डालडा हे खूपच घातक आहे. रवा हा आपल्याला करपू द्यायचा नाही. असा चांगला खमंग असा वास सुटेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय.
चांगला मस्तपैकी बदामी कलर पर्यंत कलर आलेला आहे. तर मी ह्यातमध्ये टाकते. सांडशी नाही का घसरती ना. खाली खाली लागलंय. तर हे खूप अतिशय गरम आहे. आता ह्या गरम मध्येच आम्ही काजू बदाम पिस्ता जे हे करून ठेवलेत ना तुकडं ते ह्यातमध्ये टाकणार आहे. थांबा 1 मिनिट थांबा. आपले भाजलेत त्यात टाकून घेतो. झाले आता गेलं ते चालू केलं. 4 वेळा टाकलेत आपण भाजून. आता ते ड्रायफ्रूट टाकणार आहे. हे कोण टाके तर हा बघा आपले काजू बदाम आणि पिस्ता आपलं खिसून झालेला आहे. तर एवढं घेतलंय साधारण एवढं झालंय खिसून. तर मी ह्यातमध्ये काजू बदाम पिस्ता आणि 4 वेळ टाकलेला आहे. आणि साखर इलायची. मी खसखस नाही टाकलेली आणि बेदाणे पण टाकले नाहीत. बेदाणे असे एकदम असे मऊ मऊ होऊन जातात ना म्हणून मी बेदाणे टाकले नाहीत. टाकत असते मी पण यावेळेस नाही टाकले. तर आपण हे जे ड्रायफ्रूट आहे ना ते टाकूया आपण. तर तुम्ही ह्या पद्धतीचं सारण करून करंजी करून बघा. एकच नंबर करंजी लागते. तर आता ना अमृता हातानं असं त्याला हे करल असं मिक्स करल. खूप छान करतात. आणि करंजी अशी बनली पाहिजे की माणसाला नाही का सारखी सारखी खावीशी वाटली पाहिजे. अशी करंजी बनवावी. आवडीनं खाल्ली पाहिजे. तर मैत्रिणीनो हे करंजीचं सारण तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनेलला जे नवीन असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की खूप छान झालंय सारण. आणि तुम्ही पण करा. आणि असं सारण बनवून त्याची करंजी खाऊन मग मला सांगा की खूप छान झालंय म्हणून. बाय. जय स्वामी समर्थ.